राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक येथे निफाड तालुक्यातील तरुण तडफदार आंदोलन मोर्चात सदैव अग्रेसर असणारे नेतृत्व भूषणभाई पगारे यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे। मुखेड येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे स्मारक मोडकळीस आल्याने शासनाने स्मारकाकडे लक्ष द्यावे आणि स्मारकाची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी भूषणभाई पगारे यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केले होते। येवला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी वारंवार आंदोलने केलेली आहेत। कुठे अन्याय अत्याचार झाल्यास प्रथमतः धावून जाणारे असे भीमसैनिक भूषण पगारे यांच्या निवडीमुळे युवा वर्गामध्ये उत्साह संचारला आहे। त्यांचे कार्य पाहता राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी भूषणभाई पगारे यांची निफाड तालुका अध्यक्षपदी जाहीर निवड करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे। त्यांचा निफाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे। भूषणभाई पगारे यांच्या निवडीमुळे तालुक्यातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा येत आहेत आणि त्यांचे अभिनंदन देखील केले जाते आहे। लवकरच असंख्य भीमसैनिकांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचं नवनिर्वाचित निफाड तालुका अध्यक्ष भूषणभाई पगारे यांनी बोलताना म्हटलं आहे। या प्रवेशाप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अक्कोलकर सर, युवा नेतृत्व बिपिन कटारे, युवा जिल्हाध्यक्ष जितभाऊ बागुल, महिला आघाडी मीनाताई भालेराव, प्रशांत कटारे, युवा नेतृत्व येवला तुषारभाऊ वाघ, नाशिक रोड वैभव पाईकराव, मुंबई नाका संजय बाहोळे, जुना नाशिक शकील शेख, योगेश तांबेट आदी उपस्थित होते। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या निफाड तालुका अध्यक्षपदी युवा आणि उमदे नेतृत्व तरुण तडफदार पदाधिकारी भूषणजी पगारे यांची आज या ठिकाणी निवड जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय गतिमानतेने वाटचाल करीत आहे आणि निफाड तालुका हा सर्वसंपन्न असा तालुका आहे। निफाड तालुक्यामध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्य अशी कामगिरी उभी करणार आहे असं देखील पगारे यांनी निवडीप्रसंगी सांगितलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे। अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे। आज रोजी भूषणजी पगारे यांच्या निवडीनंतर त्यांच्या असंख्य सहकार्याने देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारून संपूर्ण निफाड तालुका पिंजून काढण्याची जबाबदारी देखील शिरावर घेतली आहे। भविष्य काळामध्ये निफाड तालुक्यामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष बलाढ्य अशी शक्ती उभी करील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो। मला जी अण्णासाहेबांनी जी दिलेली जबाबदारी ती प्रामुख्याने पार पाडीन मी आणि राष्ट्रीय रिपब्लिकनची ताकद खूप मोठी संख्येने वाढीन मी निफाड तालुक्यात। जय भीम। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।